नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आज चर्चा करणार आहोत की येणाऱ्या कंबाईन बी एक्झामसाठी काय महत्त्वाचे सायन्सचे टॉपिक राहू शकतात, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. एक रिव्हिजन टाईप आपला हा लेक्चर होणार आहे की मी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे पॉईंट्स घेतलेत की एक्झामला काय होऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. सो हा तुम्ही व्हिडिओ काय करा, शेवटपर्यंत बघा. ओके, तुम्हाला नक्की आयडिया येईल की आपल्याला काय वाचायचं आहे कंबाईन बी एक्झामसाठी. ओके, सो त्या अगोदर आपण काय करूया माहिती आहे का, एक पहिला आपला गेल्या वर्षी जो पेपर झालेला आहे 25 मध्ये 4 जानेवारीला पेपर झाला तो बघूया आणि आयोगाने कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तो आपल्याला एक पॅटर्न समजेल आणि आपण काय करू शकतो, गेस करू शकतो हे टॉपिक येण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. ओके, टॉपिक म्हणतोय, सब टॉपिक्स नाही. ओके, सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण पहिल्यांदा काय बघूया, गेल्या वर्षीचा पेपर बघूया. सो मित्रांनो, हा आहे आपला पेपर जो गेल्या वर्षी विचारलो. त्यातला मी सायन्स सेक्शन घेतलेला आहे की काय विचारलं बघा. मी आता उत्तर सांगायचे आलो नाही, सर्वांना उत्तर माहिती आहेत. फक्त आपल्याला ते टॉपिक्स बघायचे आहेत की कशावर क्वेश्चन विचारलाय, म्हणजे केनावर. याच्यावर काय समजतो आहे तुम्हाला माहिती आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हवर आयुक्त काय आहे, लक्ष आहे. तुम्ही जर पुढे आलात परत बघा तेच क्वेश्चन, रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे आयोगाचा आवडता टॉपिक आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी, अल्फा बीटा आणि गॅमा. ओके, आता पुढे जाऊन क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतो मी त्याच्यावर डिस्कस करणारच आहे. ओके, पुढे बघा इथे त्याला हिट म्हणतो आपण, स्पेसिफिक हिट वगैरे काय असते त्याचं, याचं उत्तर हे आहे. ओके, पुढे कशावर विचारलं, हा तर सोपा क्वेश्चन होता, TSM टी. कसं ट्रिक लक्षात ठेवायची याची, TSM टी. TSM म्हणजे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. कार्बनवर विचारतो आयोग, कार्बनवर एक क्वेश्चन आयोगाचा असतो, कार्बनचे ॲलोट्रॉप्स वगैरे. ओके, याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा, डायमंड, आपलं ग्राफाईट, फ्लोरिन्स वगैरे याच्यावर आयोगाचा क्वेश्चन असतो. अल्किन्स, अल्काइन्स आणि अल्काइन्स आणि अल्केन, त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजेत. प्राणी वर्गीकरण याच्यावर एक क्वेश्चन असतोच. ओके, बघा याच्यावर 2 क्वेश्चन आहेत. कशावर क्वेश्चन, प्राण्यांचं वर्गीकरण. हा एक तिसरा क्वेश्चन. सो प्राण्यांचं वर्गीकरण मी पुढे आता घेतलेलं आहे. वनस्पतींचं वर्गीकरण याच्यावर एक फिक्स क्वेश्चन असतं. तो आपल्या कंबाईन बीला हेच करून जायचंय, उगाच काहीतरी वाचत बसू नका. पुढचे जे काही 2-3 दिवस शिल्लक राहिले, जे महत्वाचं आहे तेवढंच वाचा, तेवढं टार्गेट करा, तो नक्कीच त्याचा काय होईल, फायदा होईल. प्लांट डिसीजवर आयोगाचा एक क्वेश्चन असतोच, प्लांट डिसीजवर. प्लांट न्यूट्रिशन कुठल्याही जातून, बोरॉन, मागे कॅल्शियम वगैरे विचारलं होतं. ॲलोट्रॉप्सवर एक क्वेश्चन असतो. आणखी एक असतो अलॉइजवर. ओके, कोणत्या जीवनसत्वामुळे काय होतंय, रक्त गोठण्यास वगैरे मदत होते, म्हणजे ह्याचे विटॅमिन्सवर एक क्वेश्चन असतोय. ब्लड ग्रुपवर म्हणजे ह्यावेळी विचारलेला आहे. हा एक सरप्राइझिंग क्वेश्चन होता. ओके, सरप्राइझिंग, जे दिनविशेष त्याच्या आयोगाने विचारलेले आहेत. सो हे काही तुम्हाला एरिया समजतात की आयोगाचे वन लाईनर क्वेश्चन असे पण नाहीत की जास्त डिफिकल्ट आहेत, पण यातले काही क्वेश्चन आपल्याला स्किप करायचे होते की ज्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट माहिती नव्हतं होत असेल. आता इथे बघा, हे असा क्वेश्चन आहे की जिथे तुम्ही नाही सांगू शकत की याचं उत्तर काय राहू शकतं. ओके, सो याचं उत्तर ते बारबेल आहे, बट ते नाही सांगता येत मुलांना, म्हणतात ना, ज्या एक्झामच्या एका प्रेशरमध्ये, इथे 1 तासाच्या प्रेशरमध्ये. सो आपण बघूया, आता गेस करूया की काय विचारलं जाऊ शकतं ह्या येणाऱ्या एक्झामला. मी असे काही टॉपिक डिस्कस करणार आहात जे विचारण्याची शक्यता जास्त आहे. मी असं म्हणत की विचारतीलच, पण याच्यावर विचारण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. म्हणजे मला एवढं सांगायचं की तुम्ही उगाच काहीतरी वाचत बसण्यापेक्षा आहे ना, ह्याच्यावर थोडेसे ह्या टॉपिक्सवर तुम्ही काय करा, लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे आपला प्राण्यांचं वर्गीकरण, की प्राण्यांचं वर्गीकरणामध्ये तुम्हाला कशावर फोकस ठेवायचा आहे, पोरीफेरा, निडारिया, त्याचे क्लासेसवर लक्ष ठेवायचे. कशावर लक्ष ठेवायचं तुम्हाला, क्लासेस. फॉर एक्झाम्पल मी ते घेतलेलं आहे निडारिया संघ. कोणता संघ, तर तुम्ही अभ्यास करताना पहिली गोष्ट मला हेच सांगायचं आहे की तुम्ही प्लांट ॲनिमल क्लासिफिकेशनला हा टॉपिक इझिली, मतलब लाईटली घेऊ नका. त्याच्या आयोगाचे 2 ते 3 आणि थोडंसं आयोग डीप जायला लागलेलं आहे. ओके, डीप म्हणजे याचा अर्थ नाही की पहिलं कसं विचारायचं, संघ विचारायचं आणि त्याचं काय करायचं, एक्झाम्पल विचारायचं. पण आता सर्वांचं मुलांचं ते पाठांतर झालेलं आहे. तो आयोग आता काय करतोय, तर क्लासेसमध्ये जायला लागलाय, स्पीसीज, जिनसमध्ये वगैरे जायला लागलेला आहे. सो निडारिया संघ हा मला वाटतं की ह्या वर्षी महत्वाचा राहू शकतो. त्याच्यामध्ये हायड्रा आहे, जेलीफिश आहे, कोरल्स हे तर त्याचे एक्झाम्पल झाली, पण त्याचे क्लासेस मी इथे घेतलेले आहेत. अँथोझोआ, हायड्रोझोआ, स्कायपोझोआ आणि क्युबोझोआ. तुम्ही हे बघून ठेवा की ह्याची प्राणी जरी ऍटलिस्ट मी बघितलं नाही ह्याचे, हे मेट्राडियम, कोरलियम, फंगिया, आयुक मग डायरेक्ट तुम्हाला काय विचारतील, कोणत्या संघामध्ये आहे, कोणत्या क्लासमध्ये आहेत. ओके, कोणत्या क्लासमध्ये नाही. ओके, सो अशा पद्धतीचे इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो ह्याचे मी काय म्हणेन, स्क्रीनशॉट तरी घ्या, अदरवाईज याचे नोट्स तरी काढा. पुढे वनस्पतींच्या पोषणावर आयोगाचा एक क्वेश्चन असतोय. त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत मॅक्रोन्यूट्रियन्स आणि म्हणतो आपण त्याला मायक्रोन्यूट्रियन्स. आता मॅक्रोन्यूट्रियन्स मध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम. त्याच्यावर एक क्वेश्चन विचारतो, कशामुळे काय होते. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम मुळे काय होते, हरितद्रव्यांची काय होते, निर्मिती होते. हा मी चॅप्टर ऑलरेडी शिकवलाय तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलला. बऱ्यापैकी 3 ते 4 हजार व्ह्यूज गेलेले आहेत. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा.
ओके, नक्की तुम्हाला आयडिया येईल. ओके, सो आणि पुढचं आहे हे मी ते घेतले बघा. याचे तुम्ही जर नोट्स काढणार असेल तर काढा. नत्र कशासाठी आहे? हरितद्रव्यासाठी आहे. मॅग्नेशियम फोटोसिंथेसिस मध्ये काम करत आहे. आणि फॉस्फरस कशामध्ये काम करत आहे? रूट्ससाठी. ओके, लवकर फुलं फळे येण्यास मदत करत आहे. सॉरी, आणि पोटॅशियम काय करतं? रोगप्रतिकारक क्षमता तयार करते. कॅल्शियम काय करतं? सेल वॉल, सी लक्षात ठेवा. आणि सल्फर काय करतं? तेलबिया पिकांमध्ये तेलाचं प्रमाण काय करतंय? वाढवतंय. हे झाली मॅक्रोन्यूट्रन्स. आणि मायक्रोन्यूट्रन्स पण काही अशी महत्वाची, जसं आयोगाने आता बोरॉनवर क्वेश्चन मगाशी आपण बघितला, तर स्टोमॅटो वगैरे ओपन करण्यासाठी या बोरॉनचा फायदा होतो. एपी काय करतं? तर हरितद्रव्य करतात. आता एपी जर प्रमाण कमी असेल आणि आता हे भात शेतीमध्ये काय होतो? रोग होतो, त्याला म्हणतात खैरा डिसीज. खैरा डिसीज कशामुळे होतो? तर आयनच्या डिफिशियन्सी मुळे होतोय. कॉपरचा उपयोग कशासाठी आहे? तर रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी वनस्पतींमध्ये. झिंक हार्मोन्स एन्झाम्स सक्रिय करतो. आणि मोलॅब्लेडियम काय करतो? मॉलिब्लेडम काय करतोय? नायट्रोजन स्थिरीकरण करतोय. वनस्पतींचे रोग सुद्धा महत्वाचे. जीवाणूजन्य आयोगाने विचारले बघा, सिट्रस कॅन्कर हा डायरेक्ट क्वेश्चन विचारले. हा जीवाणू आहे, हे बॅक्टेरिया आहे, फंगस आहे की व्हायरस आहे? तर हा बॅक्टेरिया आहे, लक्षात ठेवायचं. ओके, जीवाणूजन्य. कवकजन्य कोणते रोग आहेत? तर तांबेरा आहे, टिक्का आहे, उसावरील तांबडा चढ आहे, रेड रॉट म्हणतात त्याला. विषाणूजन्य हे आहेत TMV. ह्याचे सुद्धा मी काय घेतलेले आहेत? एक्झाम्पल घेतले. तुम्ही जाऊन हा व्यवस्थित वाचून घ्या. मला आता इथे हे करायचं नाही, काय म्हणतात, पूर्ण डिटेलमध्ये जायचं नाही, पण तुम्ही लक्ष ठेवा की ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, रूट कॉज. टोबॅकोवर क्वेश्चन राहू शकतो, बाजरावर राहू शकतो, कॉटनवर, शुगर केन. त्याची बॅक्टेरिया तुम्हाला काय माहिती असले पाहिजे? चांगली माहिती असली पाहिजे, कोणत्या ऑर्गॅनिझम मुळे ते होत आहेत. ओके, गहूचं एक आयोगाचं काय करतोय? टोमॅटो असेल, बाजरा असेल, या आयोगाचे आवडते काय आहेत? क्रॉप्स आहेत, ज्याच्यावर आयोग काय करतो? वारंवार क्वेश्चन विचारतोय. मानवी रोग तुम्हाला माहिती असेल, HIV मागच्या 2-3 वेळापासून क्वेश्चन येतो HIV वर. थोडंसं करून ठेवा. एड्स, त्याच्या डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या आहेत? ओके, ते आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्यांचा विशेष कार्यक्रम, फॉर एक्झाम्पल क्षयरोगासाठी तुम्हाला माहिती असेल डॉट. क्षयरोगासाठी काय आपण भारत सरकारने काय केला होता? कोणता कार्यक्रम राबवला होता? डॉट्स कार्यक्रम राबवलेला आहे. सो अशा पद्धतीने DPT ही वॅक्सिन कशासाठी आहे? ओके, डिप्थेरिया म्हणतो ना, पर्ट्युसिस. ओके, मला काय सांगायचं की एवढ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा डोळ्याखालून जाऊ द्या. प्रोटोझोन्स मुळे मलेरिया होतोय. ओके, प्लाझ्मोडियम वायवॅक्स म्हटलं जातं. आता ऐकून ह्याच्यावर क्वेश्चन विचारलं तर प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, की घातक हे होतं कोणत्या ह्याच्यामुळे होतं? म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स मुळे नाही, तो लगेच बरा होतो. पण प्लाझ्मोडियम कशामुळे? फाल्सिपेरम मुळे काय होतो? मरण्याची, म्हणतात ना, मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. एक कठीण क्वेश्चन काढायचं म्हटलं आयोगाला तर RH फॅक्टर वायक्यू करू शकतो, क्वेश्चन काढू शकतो. आपल्या माहिती असेल रक्ताचा गट शोध कोणी शोधलाय? लँडस्टायनर. याच्यावर PYQ आहे, हा विचारलेलाच आहे. आणि AB जो आहे, AB गट हा कोणी शोधलेला आहे? तर स्टर्ले अँड डिकॅस्टोलो. स्टर्ले अँड डिकास्टोलो. सर्वात आता योग्य म्हणजे काय कोण देऊ शकतो? ओ. एवढे तर सोपे क्वेश्चन आहे, विचारणार नाहीये. पण हे लक्षात ठेवा, RH प्लस आणि RH निगेटिव्ह, तर मुलांना सुद्धा काय होण्याची शक्यता असते? ते फॅक्टर्स येण्याची शक्यता असते, त्यामुळे ते मुलं प्रॉब्लेम म्हणतात ना, काहीतरी असा इश्यू होतो मुलांमध्ये. जीवनसत्वे. जीवनसत्वामध्ये आपले आहेत पाण्यात विरघळणारी B आणि C, आणि मेदात विरघळणारी. यांची तुम्हाला शास्त्रीय नाव माहिती असली पाहिजे. आता एक किडा शब्द लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? किडा. आणि ह्या किडासाठी शब्द लक्षात ठेवायचा फटकरे. फटकरे मीन्स A साठी रेटिनॉल, D साठी कॅल्सिफेरॉल, E साठी टोकोफेरॉल, आणि K साठी आपला फायलोक्युनोन. सो हे त्याचे सायंटिफिक नेम आहेत. बी ची खूप सारे आहेत. B1 त्याची मी ट्रिक्स मा सांगतो. ट्रेन पटरी पे बहुत फास्ट चली. ट्रेन पटरी पे बहुत फास्ट चली. कोबॅल्बिन. ओके, थायामिन. ओके, रायबोफ्लेविन, नियासिन, पायरुविक ऍसिड, पेन्थॉनिक ऍसिड, आणखी बायोटिक, फॉलिक ऍसिड अँड कॅबाल्बाइन. ट्रेन पटरी पे बहुत फास्ट चली. आणि याचं ऍस्कॉर्बिक ऍसिड. सीचं काय आहे? तर ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि कोणते रोग होतात? A पासून रातनलेपणा, B पासून बेरीबरी, स्कर्वी, डिमोर्दोस, अॅनिमिया. ओके, आणि आयोडीनमुळे काय होतंय? गळगंड होतोय. लाईट चॅप्टर एक क्वेश्चन असतो, त्याचे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इंद्रधनुक्ष वगैरे, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र बिंग. मायोपिया होतो तेव्हा काय वापरलं जातं? आणि हायपरमेट्रोपिया होतो तेव्हा काय होतं? तू लक्षात ठेवा, दूरबही हा शब्द माझा लक्षात ठेवा. दूरबही म्हणजे दूरदृष्टीच असेल तर बहिर्गोल भिंग वापरलं जातं, दूरबही. आणखी लाईटची तुम्हाला काय असले पाहिजे? प्रकार माहिती असले पाहिजे, आरशाचे नियम माहिती असले पाहिजे, ती आभासी प्रतिमा वगैरे कशी तयार होते हे थोडंसं बघून घ्या. कार्टेशियन चिन्ह कुठे असतात? इकडे काय असतात, इकडे काय असतात? पॉझिटिव्ह कुठे असतात, निगेटिव्ह कुठे असतात?
किरणोत्सारितामध्ये हेर्नी बेकरवेल आयोगाचा आवडता शब्द आहे क्युरी आणि मेरी क्युरी आणि पेरी क्युरी. शोध ह्यांनी लावलेले आहे आणि ह्यांनी काय दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. आणि याच्यामध्ये महत्वाचे कण आहेत ते अल्फा, बीटा अँड गामा. त्यांची भेदन शक्ती वगैरे इथे बघा, भेदन क्षमता सर्वाधिक जास्त असते ती कुणाची, अल्फाची, गॅमाची असते. आयनीकरण कोणाची क्षमता जास्त असते तर अल्फाची. वेग जास्त कोणाचा असतो तर गॅमाचा. आणि वस्तुमान सर्वाधिक कोणाचा असते तर हा क्रम लक्षात ठेवा. बीटा इथे बघा कॉमन आहे, बीटा इथे काय राहील, कॉमन राहील, फक्त चेंज होणार आहे तुमचं इथे. मग लक्षात ठेवायचं भेदन क्षमता अल्फाची, गॅमाची जास्त आहे आणि वेग गॅमाचा जास्त आहे. बाकी आयनीकरण आणि वस्तुमान कोणाचं जास्त असते तर आपल्या अल्फाचं जास्त असेल. तो हा क्वेश्चन नक्कीच मी तुम्हाला इथे आयएमपी करून ठेवतो की इथे तुम्हाला नक्कीच क्वेश्चन विचारणार आहे. तर तुम्ही हे बघून घ्या. मी थोडंसं याचं काय करतो, हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारलात तरी चालेल, तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल एक्झाम मध्ये. पुढे अल्फा, बीटा आणि गॅमा ह्याच्यावर नक्कीच क्वेश्चन असणार आहेत. आयोगाने मागे विचारलं होतं की कितीने वाढतो, कितीने कमी होतो. इथे +4 ने होतोय, वाढतोय. इथे +2 ने, इथे काय कशानेही वाढत नाही, ऍज इट इज असतोय. आवर्त सारणीमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे डावीकडून उजवीकडे जाताना काय होतंय आणि वरून खाली जाताना काय होतंय. एवढे जरी गोष्ट माहिती असेल तरी तुम्हाला काय होऊ शकतं, क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. हेनरी मोस्लीने अणुअंकाचा आधार घेतलेला आहे. कशाचा आधार घेतलेला आहे, मेंडेलीवर क्वेश्चन राहू शकतो. पिरियड्स आहेत आणि 18 काय आहे, 7 पिरियड्स आहेत आणि 18 काय आहेत तर ग्रुप्स आहेत. ओके. पुढे रासायनिक प्रकारचे प्रकार आहेत. रासायनिक अभिक्रियांचे संयोग अभिक्रिया काय असते, अपघटन अभिक्रिया काय असते, विस्थापन आणि ऑक्सिडीकरण आणि क्षपन. साऊंडवर एक क्वेश्चन असतोच 100%, मी लिहून देईन तुम्हाला. साऊंडवर एक क्वेश्चन असतोच. ओके. तर सर्वाधिक सॉलिड मधून करतो आणि कमी कुठे करतो तो गॅस, आणि कुठून करत नाही तर व्हॅक्यूम मधून करत नाही. आता ह्याच्यावर क्वेश्चन विचारतो ऑडिबल, इन्फ्रासोनिक आणि अल्ट्रासोनिक. ओके. सो 20 हर्ट्ज पेक्षा कमी ऐकायला येत असेल, ऐकू येत असेल तर इन्फ्रासोनिक. ऑडिबल काय म्हणतो, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. आता 20,000 हर्ट्ज आयोग एवढं टाकू शकतो, 20 किलो हर्ट्जचा अर्थ पण तोच होतो, लक्षात राहील. आणि अल्ट्रासोनिक मीन्स 20,000 हर्ट्ज पेक्षाही 20,000 हर्ट्ज पेक्षाही जास्त, जो की वटवागुल वगैरे देवमासा वगैरे ऐकतो, लक्षात ठेवायचं. आणि सोनारमध्ये याचा काय होतो, उपयोग होतो. काही आता महत्वाचे राहिले टॉपिक्स. पुढचं आहे अप्लाइड केमिस्ट्रीवर आयोग विचारतो एक क्वेश्चन, म्हणतात ना ते तुम्हाला माहिती असेल पॉलिमर्स वगैरे, पीव्हीसी वगैरे यांचा उपयोग कुठे होतो, कुठे कुठे केला जातो. ते आहेत ते पॉलिव्हिनिल वगैरे असं म्हटलं तर क्लोराईड वगैरे म्हटलं जातं. भौतिक राशी तुम्हाला हे ऍटलिस्ट सोपा क्वेश्चन बनतो, पण याच्यावर तुम्हाला माहिती असले पाहिजे. पण असे की जे अतिशय महत्व आहे, स्पेसिफिक हिट, त्यांच्यावर एक तुम्हाला क्वेश्चन सोपे विचारणार नाही. पुढे संमिश्रवर एक हमखास क्वेश्चन, त्यातली महत्वाची मी दोन इथे घेतलेत बघा, ब्रास आणि ब्रॉन्झ. आता ब्रास कसं लक्षात ठेवायचं, सीबीजेड, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि झुलॉजी. आणि ब्रो टेक केअर असं लक्षात ठेवा, ब्रो टेक केअर. मग तुम्हाला हे पाठांतर होऊन जाईल. स्टेनलेस स्टील मध्ये 4 असतात, लोखंड, क्रोमियम, निकेल 3 असतात, लोखंड, क्रोमियम आणि निकेल. क्रोमियम निकेल का टाकलं जातं तर त्याला गंज तोडू नये. अमलगम मध्ये काय असते, मर्क्युरी आणि इतर सोबतचे धातूचे काय असतात, संमिश्र. धातूच्या संमिश्र एक क्वेश्चन असतो आयोगाचा. आणि थोडेसे ओर्स लक्षात ठेवा, धातूंचे काय लक्षात ठेवा, ओर्स. टाईप ऑफ बॉन्ड्स, आयोनिक, सहसंयोज आणि हायड्रोजन बॉन्ड. आणि एक असतो मेटॅलिक बॉन्ड. हे कोणतं असतंय, तो आयोनिक बॉन्ड लक्षात ठेवा, आयन एक्सचेंज केले जातात. सहसंयोजन म्हणजे पार्टनरशिप केली जाते, म्हणजे दोन अणू वगैरे एकत्र येतात. आणि हायड्रोजन म्हणजे काय म्हटलं जातं, ऋणप्रभारित अणू, याची कमकुवत आकर्षण बंध तयार केलं जातं. कार्बनची 3 अपरूपे आहेत, डायमंड्स, ग्राफाइट्स आणि फुलरिन्स. हा पुढचा महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. आता हिरा काय आहे, विजेचा दुर्वाहक आहे, आणि हा विजेचा काय आहे, सुवाहक. ह्याच्यावर एक क्वेश्चन विचारतो, म्हणून तुम्ही मुद्दामून ऍड केलेला आहे. आणि असं तुम्हाला फॉर्म्युला विचारेल कशाचा, पोलरिनचा, C16. किती, C16. मी तुम्हाला रिव्हिजनच करतो, एक प्रकारची काय तुमची ही रिव्हिजन आहे. विशिष्ट उत्पादकताचे तुम्हाला डायरेक्ट काय विचारलं जाईल, तर मी सांगेन तुम्हाला याच्यावर काय विचारलं जाईल, तुम्हाला डायरेक्ट त्याचं युनिट्स विचारलं जाईल. तो लक्षात ठेवा, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. दुसऱ्या प्रकारे विचारलं जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. पाण्याचा वापर इंजिन थंड करण्यासाठी केला जातो. ओके. 1 ग्रॅम पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवणारी लागणारी उष्णता, ही त्याचा काय आहे, तुम्हाला ही व्याख्या दिली जाईल. आणि विचारलं जाईल ही व्याख्या कशाची आहे, तर स्पेसिफिक हीटची आहे. आता काही महत्वाचे दिवस जसे की आयोग, मगाशी आपण बघितलं आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. 28 फेब्रुवारी, 22 मार्च, 7 एप्रिल, 5 जून आणि 16 सप्टेंबर. अजून खूप सारे आहेत, ते तुम्ही बघून ठेवा. आयोगाने आता तुम्हाला याच्यावर रक्तदानीवर पण विचारला जाऊ शकतो, मधुमेहावर विचारलेला आहे. एड्स तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. न्यूटनचे 3 नियम आहेत, पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. त्याची तुम्हाला काय माहिती असली पाहिजे, गतिविषयक समीकरण. तुम्हाला याच्यावर न्यूमरिकल्स राहू शकतात.
न्यूमरिकल्स राहू शकतात. पहिला नियम काय सांगतो, एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असेल किंवा स्थिर अवस्थेत असेल तर त्याला फोर्स लावावा लागतो. दुसरं काय म्हणतोय, जर मास आणि व्हॉल्यूम हे काय म्हणतात समानुपाती असतात, जेवढा मास असेल तेवढा त्याचा वेग काय असतोय जास्त आहे, मोमेंटमशी रिलेटेड आहे. आणि तिसरा नियम काय सांगतो, ऍक्शन एव्हरी ऍक्शन हॅज अ काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो एक्झॅक्ट ऑपोजिट रिॲक्शन्स, म्हणजे म्हणतात ना क्रिया प्रतिक्रिया नियम म्हटले जाते. प्रतिक्रियाला बलाला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया बल असं. ओके, जेवढ्या तुम्ही वेगाने एखाद्या गोष्ट पंच करणार तेवढ्याच ते वेगाने तुम्हाला काय करणार, रिफ्लेक्ट करणार आहे, रिॲक्ट करणार आहे. करंट इलेक्ट्रिसिटीवर आयोगाचा ओहमचा नियम महत्वाचा आहे. आणि तुमच्या आपल्या घरामध्ये असणारी पॅरलल कनेक्शन आणि एक्सर जोडणी, याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स विचारतोय. काय विचारतोय, म्हणजे न्यूमरिकलचे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. R1 प्लस R2 प्लस R3 एक्सर जोडणीमध्ये 1 RP इज इक्वल टू 1 R1 1 R2 हे त्याचे काय आहेत फॉर्म्युले आहेत, तुम्ही बघून ठेवा. मेल्टिंग पॉईंट वगैरे काय असतं. सो हे झाले माझे महत्वाचे चॅप्टर्स. मी तुम्हाला अजिबात घाबरवत नाही, पण हे तुम्ही नजर ठेवा. मी एक प्रकारची रिव्हिजन करून घेतलेली आहे तुमची. ओके ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट. जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त रश करू नका. लाईट वाचा थोडंसं, जे महत्वाचे प्रायोरिटी टॉपिक्स आहेत. ओके, आपण थांबूया इथे. जय हिंद.